बाबा आता है महाबळेश्वरला 6 महिने केली 17 जानेवारीला 23 जॉईन झाली. एमडी आता नंबर आता चालू काउन्सिलिंग होणार 2 तारखेला तिकडे काउन्सिलिंगसाठी मला सांगितलं घरीच होते एक्झाम मला सांगितलं होतं की आता मला काउन्सिलिंग सुरू झाल्यानंतर सांग की काय काय लागते सर्टिफिकेट वगैरे म्हणून तुला बोललो कास्ट सर्टिफिकेट नवीन करावं लागेल तुला तर त्यानुसार तिने त्यासाठी लहान भावाला त्या ऋषीला सांगून अर्ज पण दाखल केला होता आणि 2 दिवसानंतर ही घटना बोलणं झालं होतं की ती बोलली पण होती भाऊबीजला येईल करताना भाऊबीजच्या दिवशीच हेच गेल तिला ड्युटी सुट्ट्या देत नव्हत्या ना आई वडील जाऊन आले होते 1 महिन्यापूर्वी दोघ जण जाऊन आले नाही ती एकटीच होती सध्या एकटीच होती भेटायला गेले 2-3 दिवस राहून नाही काहीच असं बोलले नाही ना ती व्यक्त तर झाली नाही फक्त एक गोष्ट ती व्यक्त झाली होती मला पीएमची काम वारंवार लागतात आणि पीएमच्या वेळी रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव येतो एवढं बोलली होती तिला त्याच डिपार्टमेंट तिथेच ठेवलेलं त्याच डिपार्टमेंटला ठेवलं तिला हॉस्पिटल प्रशासनाकडून परत पीएमचीच ड्युटी लागायची आणि ड्युटीमध्ये एक तर म्हणजे हॉस्पिटलमधून दबाव होता ती ड्युटी करण्यासाठी आणि नंतर रिपोर्ट बदलण्यासाठी पोलिसांकडून परत दबाव केला जात होता आरोपींना फिट नसतानाही अनफिट असताना फिटनेस सर्टिफिकेट फेक मध्ये इश्यू करण्यासाठी तिला दबाव केला जायचा तिचीच तक्रार केली होती सीएस कडे आणि मग चौकशी तिची लावली त्या चौकशीमध्ये 5 पानाचं चौकशी पत्र लिहून दिलेलं आहे खुलासा केला त्याच्यामध्ये त्यांनी एकच बाजू आणि सगळं पॉलिटिकल मॅनेज करून त्याचा काहीच खुलासा नाही झाला तर आरटीआय अंतर्गत सुद्धा अर्ज टाकलेला त्याचाही काही नाही त्याचाही काही रिप्लाय नाही आणि तिनं तिकडे केलं पण आम्हाला त्यापर्यंत येऊ दिलं नाही आम्हाला काहीच माहिती 82 PM केले ते 14 महिने 82 PM केले आणि तिच्या रूम मध्ये आम्ही बघितलं सगळे रिपोर्ट ठेवले तिला हे संशय होता की रिपोर्ट बदलू शकतात म्हणून तिनं पूर्ण रिपोर्टच्या ओशी घरी रूमवर ठेवलेला आहे जे की काल रूमवरचा पंचनामा केल्यानंतर पोलीस लोकांनी ताब्यात घेतला पोलिसांकडे असा ताब्यात घेतला आपल्याकडे नाही रूम मधून रूमचा पंचनामा ज्यावेळेस केला ते त्यांनी सगळं ताब्यात घेतले नंतर पुन्हा ती म्हटली आता आम्ही दुपारी झाल्यानंतर येऊ मीडिया एका मुलीने जी डॉक्टर अधिकारी होती मेडिकल ऑफिसर होती तिने आत्महत्या केली आणि त्या ठिकाणी जे पोलीस आहेत त्यांच्या त्रासामुळे कंटाळून तिने त्या ठिकाणी आत्महत्या केली तिचे आईवडील एक गरीब कुटुंबातले आहेत एक शेतकरी आहेत बीडमध्ये राहणारे आणि आज त्यांच्या
कुटुंबास भेट देण्यास मी इथे आली होती. अनेक गोष्टी ह्या केसमध्ये निष्पन्न होत आहेत. तिने काही महिन्यापासूनच तक्रारीचे अर्ज तिथे पोलिसांना केले. CS जे आहेत सिव्हिल सर्जनना पण तिने अर्ज लिहिलेले की तिच्यावर खूप मोठ्या प्रमाणात दबाव आहे, खूप मोठ्या प्रमाणात तिच्यावर हॅरेसमेंट केली जाते. पण त्याची दखल, शोकांतिका ही आहे की त्याची दखल कोणीही घेतली नाही आणि शेवटी त्या मुलीला हे करावं लागलं. डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातून पण असं म्हणण्यात येत आहे की महाराष्ट्रात एकच ती मुलगी नाही, अनेक अशा महिला, खास करून महिला अधिकारी आहेत, ऑफिसर्स आहेत, मेडिकल ऑफिसर्स आहेत, ज्यांच्यावर दबाव टाकून चुकीचे PM चे रिपोर्ट, पोस्टमॉर्टमचे, ऑटोप्सीचे आणि फिटनेसचे रिपोर्ट देण्याचे खूप मोठ्या प्रमाणात प्रशासनाकडून, पोलिसांकडून आणि काही राजकीय लोकांकडून खूप मोठ्या प्रमाणात दबाव करण्यात येतो आणि मग त्यांना शेवटी हे करावं लागतं. ह्या मुलीने तक्रार पण दिलेली की तिला मुद्दाम, मला असं वाटतं, PM तिच्याकडून करून घेतले किंवा त्यांचा फॉल्स रिपोर्ट देण्याचा दबाव होता. रात्री मध्यरात्री तिला PM करण्याची जबरदस्ती केली आणि ह्याच्यात तिने म्हटलं आहे की जे अधिकारी तिच्यावर दबाव आणत होते, तिला चुकीचा रिपोर्ट द्यायला सांगत होते, तिने जून महिन्यात तक्रार केली आणि अधिकाऱ्यांनी स्क्रिप्टेड असं पत्र तुम्ही बघू शकता, एकदम स्क्रिप्टेड, त्यांची बाजू क्लिअर करण्यासाठी 1 महिन्यानंतर त्यांनी पत्र दिलं. पण तिचं वारंवार तक्रारीचे जवळजवळ 2 ते 3 डझन पत्र हे त्यावेळेस पोलीस निरीक्षक असतील, सिव्हिल सर्जन असतील, त्यांना त्यावेळेस देण्यात आले, पण त्याची दखल घेतली नाही. तर ह्यासाठी कोण जबाबदार? आणि मी आदरणीय ह्या राज्याचे गृहमंत्री अथवा मुख्यमंत्री वारंवार तिनेही तक्रार करून सुद्धा महिलांना संरक्षण देण्यापेक्षा महिला खासदारांवर खालच्या पातळीला जाऊन टीका करण्यातच वेळ वाया घालवतात. पण जेव्हा महिलांना संरक्षण देण्याची वेळ येते तेव्हा मात्र मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे हात वर करतात, ज्याच्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची पातळी एकदम खालच्या लेवलला आणली आहे. आणि मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे, कारण काही एकच नाही, अनेक असे डॉक्टर्स, महिला आहेत ज्यांच्यावर दबाव टाकून, राजकीय दबाव टाकून हे वारंवार चुकीचे रिपोर्ट देण्याची प्रेशर असतं. त्यासोबत इथे काही BJPचे आजी माजी खासदार असतील त्यांचा पण उल्लेख आहे. तर मी तिथे पण विनंती करते सगळ्यांच्या वतीने, खास करून फॅमिलीच्या वतीने, की तिथे पण सखोल चौकशी झाली पाहिजे. CDRच नाही, कारण का राजकीय नेते तर PA सारखे फोन करत असतात, पण CDRच नाही, लोकेशन घेऊन, कारण का असं नाही हो की एकाची चूक लपवण्यासाठी किंवा पुरावे दाबून टाकण्यासाठी दुसरं काहीतरी वळण ह्या केसला येऊ, दुसऱ्याची बळी जाईल. आणि म्हणून सगळ्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे. PAचे लोकेशन आणि CDRs चेक केले पाहिजेत. आणि ह्याच्या मागे जे तुम्हाला दिसतंय तसं तेवढं नाही आहे, पण ह्या केसला खूप प्रचंड मोठे प्रमाणात अँगल आहेत, धागेदोरे खूप आहेत आणि ते सगळे तपासले पाहिजेत. त्यासाठी SIT नेमणं गरजेचं आहे. एका महिला वरिष्ठ अधिकारी खाली ही SIT झाली पाहिजे. ह्याच्यात जेवढे इन्व्हॉल्व्ह आहेत, 2-3 नाही आहेत, अजून आहेत, त्यांना सगळ्यांना अरेस्ट झाला पाहिजे, फाशी मिळालीच पाहिजे अशी मागणी ह्या कुटुंबाची आहे. आणि ह्या 2-3 प्रमुख मागण्या आहेत आणि डिटेलमध्ये चौकशी झाली पाहिजे. कोणाला तरी वाचवण्यासाठी दुसऱ्यांची बळी नका घेऊ अशी पण असं पण दिसून येतं, कारण का हे सरकार कोणातरी वाचवण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाण्याची शक्यता आहे आणि जाऊ शकतं. आणि म्हणून हे काही न होऊन देता एक ट्रान्सपेरंट, पारदर्शक चौकशी SIT नेमली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे आणि जे दोषी आहेत त्यांना ताबडतोब अरेस्ट केलं पाहिजे आणि कॅपिटल पनिशमेंट त्यांना झाली. मात्र एवढं सगळं झालेलं असताना तिथे जे धुमाळ नावाचे अधिकारी आहेत त्यांची बोलण्याची जर भाषा आत्ताही बघितली तर ती भाषा अत्यंत म्हणजे प्रोटेक्शनचा सोडा त्या कर्मचाऱ्यांना देण्यात, गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या संदर्भात अशा पद्धतीने बोलत असते. नाही, एक तर जेव्हा PM झालं, PM रिपोर्ट अजून ह्या कुटुंबाच्या हातात आला नाहीये, फोरेन्सिक रिपोर्ट आला नाहीये. आणि जेव्हा कुटुंब तिथे पोहोचलं तेव्हा ह्या नावाचे अधिकारी, म्हणजे हे जे अधिकारी आहेत ज्यांचं तुम्ही नाव, ते तिथे नव्हतेच. आणि आता पण वारंवार एक उद्धट उत्तरं अशी देत आहेत ते प्रेस समोर. तर त्यांना पण त्या ठिकाणी त्यांच्यावर पण सखोल चौकशी झाली पाहिजे ही त्यांची मागणी आहे. आणि ते नाव घेऊन सांगतायत, पण कुठेतरी काहीतरी पुरावे लपवण्याचा प्रयत्न होत आहे का ही शंका मनात येते. यात अधिकाऱ्यांचा नार्को टेस्ट झाला पाहिजे.
यात अधिकाऱ्यांचा नार्को झाला पाहिजे. जर आता जेव्हा SIT नेमली जाईल तेव्हा मग ती सगळी प्रक्रिया त्याच्यामध्ये होईलच, पण ते डेप्थ मध्ये जाऊन ती झाली पाहिजे, वर फक्त दाखवण्यासाठी नाही. आणि जसं मी म्हणते, गृहमंत्र्याची पूर्णपणे जबाबदारी आहे महिलांना संरक्षण देण्याच्या ऐवजी भलत्याच काहीतरी गोष्टी त्या ठिकाणी करत बसतात. आणि ही वेळ कोणावर अजून येऊ नये, कारण का डॉक्टर असोसिएशन MARDच्या माध्यमातून पण हे बोलणं जातं की अनेक महिला डॉक्टर अधिकारी जे आहेत त्यांच्यावर हा दबाव बऱ्याच हॉस्पिटलमध्ये केला जातो, जेव्हा जिथे त्यांना PM आणि फिटनेसचे चुकीचे रिपोर्ट द्यायला सांगतात. आणि हे थांबलं पाहिजे, नाहीतर ह्या पुरोगामी महाराष्ट्राला कलंक हे सरकार जबाबदार आहे पोचवत आहे. आणि जी महाराष्ट्राची संस्कृती आहे महिलांना संरक्षण देण्याची, ती त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. आपण जर पाहिलं तर घटना घडून 3 दिवस झाले आणि ज्या प्रशासनावर या पीडित महिलेनं आरोप केले होते किंवा ज्यांच्या विरोधात तक्रार होती तेच सगळे या प्रकरणाचा चौकशी करतायत, तेच या प्रकरणाचा सगळा तपास करतायत. या संदर्भात म्हणजे हा सगळा तपास जो आहे तो प्रारंभापासून व्हावा अशी काही मागणी करत नाही. नक्कीच, म्हणून आपण SITची मागणी करतोय, कारण का जे दोषी आहेत तेच तपास करतायत आणि ह्याच्यावरून आढळतंय ते बरेच पुरावे दाबण्याची शक्यता आहे आणि जी आपल्याला दिसतंय, कारण का PM रिपोर्ट अजून मिळाला नाहीये, जे खरं दोषी आहेत त्यांना अरेस्ट झालं नाहीये, CDR चेक केले गेले नाहीयेत, ते गेल्यावर त्यांना कळलं की हातावर तिने ते लिहिलेलं नाही, तर ते पण ते पुसून टाकण्याची पण शक्यता होती. तिची जी सुसाईड नोट होती ती मीडियामुळे खरं तर ती बाहेर आली. तर अनेक अजून खूप पुरावे असतील, पण त्याच्यावर आम्ही शंका व्यक्त करतो आणि म्हणून लवकरात लवकर, वेळ घालवला, पुरावे नष्ट केल्यावर SIT स्थापन करून उपयोग नाही, म्हणून लवकरात लवकर ती SIT झाली पाहिजे. आणि कोणाला वाचवण्याचा प्रयत्न जर करत असेल सरकार तर ते अजिबात करू नये आणि ट्रान्सपेरंट चौकशी झाली पाहिजे.